इंदापूर MIDC मध्ये येतील यासाठी काय प्रयत्न असणार? नाही, याच्यामध्ये आम्ही या वर्षीपासून असा एक प्रयोग केलेला आहे की SB पाटील आपले इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्यांचं आणि आपल्या लोणीच्या MIDC मध्ये जवळजवळ 60 ते 62 कंपन्या अशा आहेत. त्या कंपन्यांशी आमची चर्चा झालेली आहे. त्यांचे जे HR आहेत अर्थात त्यांना जो ट्रेंड स्किल्ड मॅन पॉवर लागते ती मॅन पॉवर आपल्याकडे तयार करण्याचं काम आपण करतोय. आता उदाहरणार्थ त्यांना DCS लागतात, डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स, किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा ट्रेसिंगमध्ये मुलं लागतात. पण तसं आपल्याकडे स्किल मॅन पॉवर नाही आणि म्हणून त्यांची रिक्वायरमेंट काय आहे तो कोर्स आपण आपल्या कॅम्पसमध्ये त्यांना देऊ शकतो का असाही प्रयोग सुरू झालेला आहे. आणि तिथं पण आमचं दरवर्षी प्लेसमेंटचं काम चालू असतं. त्यातली बरीचशी मुलं ही लोणीच्या MIDC मध्ये घेतली जाते. सर, गेल्या 10 वर्षामध्ये तालुक्यामध्ये रोजगार निर्मिती झाली होती, मात्र आता रोजगार मिळायच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होते, कसं बघताय? नाही, असं आहे की ह्या तालुक्याच्या सर्वसामान्य लोकांशी आपली नाळ जोडली गेलेली आहे. फक्त नुसत्या मुलांना शिकवून किंवा मुलांना शिक्षणाचं दालन उभं करून त्यांना शिक्षण मिळेल पर्यंत ठीक आहे, पण प्रत्येक पालकाची अपेक्षा असते की ह्या शिक्षणामुळं माझा मुलगा किंवा माझी मुलगी हिला कुठेतरी जॉब मिळाला पाहिजे, कुठेतरी काम मिळालं पाहिजे. दुर्दैवानं मागच्या काही काळामध्ये असे कुठलेही प्रयत्न गेल्या 5-10 वर्षामध्ये झाले नाहीत. ठीक आहे, आता का झाले नाहीत ते कारण सांगण्याची काही गरज नाही असं मला वाटतं. पण आता मात्र आपल्याला ह्या पद्धतीनं दरवर्षी असे नोकरी महोत्सव घेणं, फोरम घेणं, सरकारने सुद्धा आता 8,000, 9,000, 10,000 रुपये अशी स्टायपेंड किंवा इंटर्नशिप योजना ही काढलेली आहे. त्याचाही फायदा आपल्या भागातल्या लोकांना झाला पाहिजे. जसं आता लाडकी बहीणची योजना आली, जेवढे होते तेवढे सगळ्या केसेस आपण तालुक्यामध्ये करायला सांगितलं. जे पात्र असतील त्याला लाभ मिळालाच पाहिजे. पण दुर्दैवानं हे होत नाही. पण आपली जबाबदारी आहे, कारण आपण लोकांच्या मध्ये कायम असतो, लोकांचा आपल्यावर एक भरोसा आहे. त्यासाठी आपण ह्या गोष्टी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करतोय.